आपल्या देशामध्ये बेरोजगारी एवढी वाढली आहे, की लोकांना धोके देऊन पैसे कमवायचे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा स्कॅम जो कुठला आहे, तो म्हणजे कॉल सेंटर स्कॅम. मित्रांनो, एखादा BPO चालू करतात, कॉल सेंटर चालू करतात आणि मित्रांनो, आपल्या देशातनं बाहेरच्या देशामध्ये कॉल जातो. तिथल्या लोकांची लूटमार होते. अक्षरशः त्यांना हजारो डॉलरचा गंडा घातला जातो. त्यांच्या अकाउंटमधनं पैसे काढून घेतले जातात. मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी केल्या कशा जातात आणि हे स्कॅमर आहेत तरी काय? याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, हिंजवडीमध्ये रेड पडली. त्याच्यामध्ये एका कंपनीमध्ये 15 जणांना अटक करण्यात आली. हे जे लोक होते ते काय करत होते, तर बाहेरच्या लोकांना त्रास देत होते. अमेरिका, UK यांसारख्या मोठमोठ्या कंट्रीजच्या लोकांना ते त्रास देत होते. त्यांच्याकडनं पैसे उकळत होते. विनाकारण त्यांना स्कॅमच्या नावाखाली गंडा घालत होते. मित्रांनो, यांची एक पिच असते. हे पिच देतात. म्हणजेच काय मित्रांनो, ज्यावेळेस हे कॉल करतात, समोरच्या व्यक्तीला कॉल केल्यावरती पहिलं डमी नेम सांगतात. डमी नेम म्हणजेच काय मित्रांनो, माझं नाव जर आहे ना विकास वाघमोडे असेल, तर पुढच्याला मी सांगणार माझं नाव आहे पीटर थॉमस. म्हणजेच काय मित्रांनो, पीटर थॉमस सांगितल्यावरती पलीकडचं तिथं हँग पडणार. त्यांना वाटणार आपलाच माणूस आहे, इथनं कुठला तरी बोलतोय. तिथं नंबर जो असतो मित्रांनो, त्यांच्या कंट्रीशी रिलेटेड असतो. +1 असतो, +44 असतो. जो कंट्री कोड असतो त्यानुसार हे नंबर असतात मित्रांनो. त्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय वाटते, की बाबा रे +1 आहे म्हटल्यावरती हा US मधला नंबर आहे. आपल्याच इथनं कुणीतरी कॉल केलाय. यामुळं मित्रांनो, ते जे लोकं असतात ते थोडासा विश्वास ठेवतात. सुरुवातीला ज्यावेळेस इंडियन स्लँग ज्यांची चांगली नसते, त्यामध्ये मित्रांनो पिच करताना हे असं बोलतात. त्यात स्लँग वापरू वापरू बोलतात. "हे हाय, स्मार्ट थॉमस कॉलिंग बिहाफ ऑफ जेल टेक्नॉलॉजी. आय एम ट्रायिंग टू रीच द पर्सन मिस्टर जॅक थॉमस. हे हाय जॅक, आय फाउंड बग इन युअर सिस्टम." मित्रांनो, अशा प्रकारे हे बोलतात. लिटरली तुम्हाला असं वाटणारच नाही, की तुम्ही एखाद्या कुठल्यातरी भारतीय लोकाशी बोलताय. परंतु मित्रांनो, हे जे असतात ते इथेच थांबत नाहीत. गंडा घालताना पहिलं म्हणतात, की तुमच्या कॉम्प्युटरमध्ये बग आढळलेला आहे. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस आढळलेला आहे आणि हा व्हायरस रिझॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला त्या सिस्टमचा ॲक्सेस पाहिजे. मित्रांनो, त्याच्यामध्ये सिस्टमचा ॲक्सेस घेतात. त्यांचे डिटेल्स असतात, बँकिंग डिटेल्स असतात. परत त्यांना काही-काही लोकांना स्वतःहून डिटेल्स फिलअप करायला लावतात आणि त्याच्यामध्ये अक्षरशः त्यांचं अकाउंट रिकामं करून टाकतात. कार्डवरनं पैसे काढायला लावतात. स्क्रॅच कोड, कूपन्स यांसारख्या गोष्टींचा आमिष दाखवतात. त्या सगळ्या गोष्टी तिथनं काढून घेतात मित्रांनो आणि अक्षरशः 500-500, हजार-हजार डॉलरचे जे कूपन्स असतात मित्रांनो, ते रिडीम करून घेतात आणि हे सगळे जे स्कॅम आहेत मित्रांनो, तो एक यूट्यूबर आहे. यूट्यूबर तुम्ही जाऊन टाकलं, की कॉल सेंटर स्कॅम, तो डायरेक्टली बाहेरच्या देशातला यूट्यूबर आहे. तो एक्सपोज करतो, तो व्हिडिओ अपलोड करतो आणि त्याच्यामध्ये मित्रांनो तो सांगतो, की या प्रकारे इंडियन लोकं जे आहेत ते आम्हाला टार्गेट करतात आहे. आमच्या निष्पाप लोकांना टार्गेट करतात आहे आणि आमच्याकडनं पैसे उकळायचं काम करतात आहे. मित्रांनो, कॉल सेंटरमध्ये पण प्रकार असतात. मित्रांनो, BPO सेक्टरमध्ये देखील प्रकार आहे. BPOचा सीन असा आहे, की त्याच्यामध्ये काही-काही बिझनेस कॉल्स पण करू शकतात. ऑथराइज्ड कॉल करू शकतात. ज्यांना ऑथॉरिटी असते कंपनीकडनं. समजा एखादी मोठी कंपनी आहे, Lenovo, Dell यासारख्या टेक्निकल कंपन्या आहेत, त्यांच्याकडनं त्यांना ॲक्सेस असतो, की तुम्ही आमच्या कंपनीचं नाव घेऊन पुढच्याला बोला, की तुमची रिक्वायरमेंट काय आहे? हे झालं B2B इंडस्ट्री आणि या B2B इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो, ज्या गोष्टी असतात लाइक कोल्ड कॉलिंग झालं, परत एखादा प्रॉस्पेक्ट रीच करून त्यांची सगळी इन्फॉर्मेशन सांगणं आणि त्यांना स्वतःला रिप्रेझेंट करताना डमी नेम पण सांगतात, सगळ्या गोष्टी होतात. परंतु मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे अनकॉन्फिडेन्शियल डिटेल्स ह्या लीगल कॉलमध्ये घेतले जात नव्हतात. जेणेकरून पासवर्ड असेल, सिक्युरिटी असतील, कार्ड्स असतील यांसारख्या कुठल्याच डिटेल घेतल्या जात नाही. परंतु मित्रांनो, कॉल सेंटर स्कॅमर जे असतात ते ज्यांना लवकर श्रीमंत बनायचं आहे, करोडो रुपये कमवायचे आहेत, लोकांना गंडा घालायचा आहे, ते काय करतात मित्रांनो, कॉल सेंटरच्या नावाखाली अक्षरशः 10-15 पोरांना बसवतात. मित्रांनो, ही पोरं पण साधी सर्वसामान्य घरातली असतात, ज्यांचं इंग्लिश चांगलं असतं. हे तिथं कामाला जातात. कामाला गेल्यावरती मित्रांनो, अक्षरशः ह्या पोरांना तिथं हे ट्रेन केलं जातं, की तुम्हाला स्कॅम कसा करायचा आहे. मित्रांनो, पुण्याचे हिंजवडीमधनं तर ही घटना आहे फक्त बाहेर आली. अशा भारतामध्ये कित्येक कॉल सेंटर आहेत ज्याच्यातून स्कॅम चालतात. मित्रांनो, करोडो लाखो रुपये जे आहेत ते आत्तापर्यंत ह्या अमेरिकेमध्ये काम करणाऱ्या लोकांचे लुटले गेलेले आहेत. आपल्या देशामध्ये या लोकांनी स्वतःचे बंगले बांधले, गाड्या घेतल्या. अक्षरशः एवढा पैसा कमवला, ते पण लोकांना गंडा घालून. आणि याच्यावरती आपली जी पोलीस टीम आहे, सायबर टीम आहे, ती एवढं चांगल्यारीत्या काम करते, की यांना पकडते, यांच्या प्रॉपर्टी सीज करते, यांच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढते.
तुम्ही लोकांना गंडा घालून जर पैसा कमवत असाल मित्रांनो, याच्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाहेर येणारच आणि या गोष्टी तुमच्या येतातच मित्रांनो. ह्यांचं या प्रॉपर्टी सीज केल्या जातात. डिपार्टमेंटवाले त्यांना जेलमध्ये टाकतात. त्यामुळे मित्रांनो हे कॉल सेंटरसारखे स्कॅम करण्याआधी इथे कामाला गेल्यावरती तुम्हाला देखील माहिती असतं, की आपण काय काम करतोय. त्यामुळे तिथं गेल्यावरती तुम्ही देखील विचार करा, जे आपण काम करतोय ते व्यवस्थित आहे का? आणि त्यामुळे मित्रांनो एक लक्षात ठेवा, हे कामं करताना अशा रीतीने आपल्या देशाची प्रतिमा जी आहे ती खराब होत चाललेली आहे. काही चंद लोकांमुळं, जे बाहेरच्या देशामधल्या लोकांसोबत स्कॅम करतात, त्यांना गंडवायचे प्रयत्न करतात. त्यामुळं मित्रांनो आपल्या देशाचं नाव आपल्याला खराब करायचं नाही आहे. म्हणून माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, की अशा कॉल सेंटरमध्ये काम करण्याआधी 100 वेळा विचार करा, की इथे काय प्रोसेस चालते. त्या प्रोसेसचा पूर्णतः अभ्यास करा. त्याच्यानंतरच तुम्ही तिथे काम करायचा विचार करा. मित्रांनो हे फक्त अमेरिकेतल्या लोकांसोबत होत आहे का? तर असं नाही मित्रांनो, भारतातल्या लोकांसोबत पण ह्या गोष्टी होत आहेत. मित्रांनो +1 नंबर दिसतो तुम्हाला, बाहेरच्या कंट्रीमधला नंबर दिसतो. तुम्हाला असं वाटतं अमेरिकेवरनं मला कुणीतरी फोन केलाय, मला यूकेवरनं फोन केलाय, तुम्ही उचलायला जाता. ज्यावेळेस तुम्ही तो फोन उचलता तुम्हाला ते त्या पिच देखील करतात. फोनपेवरती तुम्हाला आहे ना क्यूआर कोड आलेला असेल, फोनपेवरती पेमेंट करायचं आहे, यांसारख्या गोष्टी बोलतात आणि याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात मोठे स्कॅम म्हणजे काय, मी केबीसीतनं बोलतोय, मी अमिताभ बच्चनचा डावा हात आहे आणि आम्ही तुम्हाला इन्व्हाईट केलेलं आहे. एक काम करा, तुमच्या मोबाईलवरती लिंक येईल, त्या लिंकवरती क्लिक करा. लिंकची रिडायरेक्ट होते डायरेक्ट Google Pay आणि फोनपेला. ते पेमेंट प्रोसीड करा, पासवर्ड टाका, यांसारख्या गोष्टी बोलतात. मित्रांनो 2 मिनिटामध्ये तुमचं अकाउंट हे खाली करून देतात. आपल्या भारतामध्ये पण असे अनवॉन्टेड कॉल सेंटर आहेत, ज्यांच्यामुळं अक्षरशः लोकं वैतागलेले आहेत. मित्रांनो सकाळ, दुपार, संध्याकाळ हे कंटिन्यू फोन करतात. तुम्ही लोनचं नाव जरी मोबाईलसमोर काढलं, तरी तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला फोन येतो, की तुम्हाला लोन पाहिजे का? मित्रांनो अशा एवढ्या गोष्टी चालू आहेत, की तुम्हाला कळणार पण नाही, की बाबा रे हे काय आहे आणि हे मार्केटमध्ये काय चाललेलं आहे. त्यामुळे मित्रांनो अवेअरनेस ठेवा. असे कुठले पण नंबर दिसतील, +1 असेल, +44 असेल किंवा बाहेरच्या ज्या पण मोठमोठ्या कंट्रीज आहेत, ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारची झालेली आहे. तिथले लोकं या प्रोसेस पाळत नाहीत मित्रांनो. तिथं हे गोष्टी ज्या आहेत त्या गुन्हा आहेत. या कॉलिंग, कोल्ड कॉलिंग ज्या पण असतील ना, ह्या सगळ्या गोष्टी कॉलिंगशी रिलेटेड गुन्हा आहेत. तुम्ही कुणालाही त्रास देऊ शकत नाही. म्हणून हे सगळं नेटवर्क कुठनं हँडल केलं जातं, तर भारतातनं किंवा जे आजूबाजूचे छोटे-छोटे देश आहेत, त्या देशामधनं ह्या गोष्टी हँडल केल्या जातात. मित्रांनो यामध्ये लीगल ज्या गोष्टी आहेत त्यांना विरोध करण्याचा अर्थ नाही आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ज्या इल्लीगल गोष्टी आहेत, ज्यामुळं आपल्या भारताची प्रतिमा मलीम होते, दुसऱ्या कंट्रीजला त्याच्यामुळं नुकसान होतं. त्या गोष्टी करू नका एवढीच विनंती आहे. त्यामुळे मित्रांनो विचार करा कुठल्याही गोष्टी करण्याआधी आणि जॉब घेण्याआधी तुम्ही पहिलं प्रोसेस समजून सांगतात. त्यावेळेस तुम्ही विचार करा, की आपल्यासोबत काय होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये हिंजवडी केसमध्ये सगळ्या पूर्ण कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या लोकांना उचललं. त्यांच्यासोबत काय होईल, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, त्यांचं फ्युचर खराब होऊ शकतं. परंतु आता ही गोष्ट आपल्याला कळणार नाही. आपल्याला एवढंच वाटतं, की प्रोसेस चालू आहे, आपण एंटरटेन करतो, लोकांना गंडवतोय, तेवढं तेवढं आणि ह्याच्यातनं इन्सेंटिव्ह चांगला भेटतोय, पैसे चांगले भेटताय. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, अक्षरशः कधी ना कधी भोगावं लागतील. त्यामुळे मित्रांनो, हे असे जॉब एक्सेप्ट करण्याआधी 100 वेळा विचार करा. ठीक आहे, बेरोजगार राहू, पण जे काम असेल, जे आपण शिकलेलो आहे, जे प्रॉपर काम आहे, ते काम करावं, ना की ह्या असल्या स्कॅमवाल्या दुनियामध्ये अडकून आपलं आयुष्य बरबाद करून घ्यावं. जाता जाता एवढंच मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.